नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। या बँकेत खाते असलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ होणार, सरकारचा मोठा निर्णय। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता हा सरकारचा मोठा निर्णय काय आहे व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। या बँकेत खाते असलेल्या शेतकऱ्याचे संपूर्ण कर्ज माफ होणार, सरकारचा मोठा निर्णय। पहा, ॲग्रिकल्चर लोन वेवर। नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। राज्यातील बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर आधारित असून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हे कृषी उत्पन्नावर अवलंबून आहे। मात्र काही काळापासून शेतकऱ्यांची स्थिती ही दिवसेंदिवस बिकट होत आहे। नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल हवामानामुळे शेतकऱ्यांना अनेकदा पिकांचे नुकसान सहन करावे लागते, ज्यामुळे त्याच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होतो। ही समस्या लक्षात घेऊन सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत। यापैकी एक योजना शेतकरी कर्जमाफी योजना आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज 2024 आहे। लाखापर्यंतचे कृषी कर्ज माफ केले जात आहे। ज्या शेतकऱ्यांनी कोणत्याही सरकारी, सहकारी किंवा खाजगी बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतीसाठी कर्ज घेतले होते आणि काही कारणास्तव त्यांचे पीक खराब झाले किंवा ते त्यांच्या थकीत कर्जांची परतफेड करू शकले नाहीत, अशा सर्वांना या योजनेचा लाभ मिळेल। बघा, शेतकरी कर्जमाफीची यादी कशा पद्धतीने आहे। ही योजना विशेषतः लहान आणि सीमांत शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित करते, ज्यांच्याकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही। यामुळे ते नव्याने शेती सुरू करून देशाच्या अर्थव्यवस्थेत हातभार लावू शकतील। केंद्र सरकारही शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ करण्याची योजना राबवत आहे। अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज इतर कोणत्याही योजनेअंतर्गत माफ झालेले नाही, ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात। शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्रता निकष निश्चित केले आहेत। या अंतर्गत केवळ तेच शेतकरी लाभ घेऊ शकतात जे कायमस्वरूपी भारताचे रहिवासी आहेत आणि लहान किंवा सीमांत शेतकरी आहेत। आणि या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांची नावे योजनेसाठी जारी करण्यात आलेले आहेत त्या यादीत असतील त्यांनाच या ठिकाणी लाभ दिला जाईल। बघा, एकूणच अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना काही आवश्यक कागदपत्रे देखील या ठिकाणी जमा करावी लागतील। यामध्ये शेतकरी नोंदणी क्रमांक, कर्जाशी संबंधित कागदपत्रे, बँक खात्याचे तपशील, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, जमिनीशी संबंधित मूळ कागदपत्रे आणि मूळ कर्ज प्रमाणपत्र यांचा समावेश आहे। आणि कृषी कर्ज 2024 या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली जात आहे, जी शेतकरी ऑनलाईन पाहू शकतात। यासाठी त्यांना त्यांच्या राज्याच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल। लोन रिडेम्पशन स्टेटस हा पर्याय होम पेजवर दिसेल, त्यावर क्लिक केल्यावर एक नवीन पेज उघडेल आणि या पेजवर शेतकऱ्यांना त्यांचा जिल्हा, बँक शाखा, खाते क्रमांक, किसान क्रेडिट कार्ड क्रमांक आणि कर्जाशी संबंधित इतर माहिती टाकावी लागेल आणि सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल। यानंतर ते उत्तर प्रदेश किसान कर्जमाफी योजनेसाठी पात्र आहेत की नाही हे त्यांना सांगितले जाईल आणि नव्याने जाहीर झालेल्या यादी त्यांचे नाव आल्यास त्यांचे कर्ज या ठिकाणी माफ केले जाईल। बघा, किसान कर्जमाफी योजनेची नवीन यादी कशी पाहावी। शेतकरी कर्जमाफी यादी 2024 मधील नावे तपासण्यासाठी तुमच्या राज्याच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या। आता होम पेजवर कर्ज विमोचन स्थितीचा पर्याय तुम्हाला दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे। आता तुमच्या समोर बँक लोन 2024 एक नवीन पेज या ठिकाणी उघडेल, जिथे तुम्हाला तुमचा जिल्हा, बँक शाखा, खाते क्रमांक आणि किसान क्रेडिट कार्ड क्रमांक मिळेल।
कर्जाशी संबंधित माहिती प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करावे लागेल। आता तुम्ही शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहात की नाही हे तुम्हाला कर्जमाफीची पात्रता दिसेल। तुमचे नाव नव्याने प्रसिद्ध झालेल्या यादीत आढळल्यास तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र आहात। अशा प्रकारे तुम्ही कर्जमाफी यादी 2024 मध्ये तुमचे नाव ऑनलाईन तपासू शकता। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। बँकेत खाते असलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ होणार, हा सरकारचा मोठा निर्णय। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।